सर्वात प्रथम कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर जसं तुम्ही स्क्रीनवर बघताय, या ठिकाणी आपण इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्ड इंग्लिश ग्रामर जे आहे त्याचे काही PYQs म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहोत, ग्रामरचे स्पेशली. ओके. तर साधारणतः 2019 पर्यंतचे पेपरचे जे काही क्वेश्चन आहेत ते मी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि ते आपण वन बाय वन सॉल्व्ह करत जाऊ. प्रत्येक क्वेश्चन बाबत ज्या ज्या तुमच्या क्वेरीज असतील त्या क्वेरीज रिझॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करेन. अगदी तुम्हाला डिटेलमध्ये त्याचा आन्सर सांगेन. ते आन्सर कसं आलं हे सुद्धा आपण एक्सप्लेन करूयात. ओके. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की प्रत्येक जण अ, वही पेन, तुमची नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसा. ओके. जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं त्या पद्धतीनं तुम्ही त्या नोट्स बनवत चला आणि ते क्वेश्चन अँड आन्सर लिहून घेत चला. ओके. तर वेळ न दवडता आपण सुरू करूयात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो इंग्लिशचा पेपर आहे त्यामध्ये बराचसा गॅप दिसतोय मला. ओके. त्यामुळे अभ्यास करायला तुम्हाला वेळ आहे, सो तुम्ही हे क्वेश्चन्स रिवाइज करू शकता. तुम्हाला माहिती आहे साधारणतः एक 6 मार्कला तुम्हाला ग्रामरचे क्वेश्चन्स पडतात आणि अगदी अ, साधारणतः मराठी मीडियमचं जे इंग्रजी विषय आहे, मराठी मीडियमचा जो इंग्रजी विषय आहे म्हणजे साधारणतः थर्ड लँग्वेज आपण ज्याला म्हणतोय, इंग्लिश ॲज अ थर्ड लँग्वेज, ज्यांचे पेपर आहेत तर त्याच्यात ग्रामरचे जे क्वेश्चन आहेत ते कम्पॅरेटिव्हली खूप सोपे आहेत. खूप सोपे आहेत. प्रत्येक वर्षीचा जर तुम्ही पेपर बघितला आणि त्याचे ग्रामरचे क्वेश्चन बघितले तर ते खरंच सोपे आहेत. त्यामुळं काळजी करण्यासारखं काही इथं कारण नाहीये. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा, जे रेग्युलर क्वेश्चन टॅग किंवा इथं आता तुम्हाला समजूनच येईल कुठल्या प्रकारचे क्वेश्चन असतात. ओके. तर सुरू करूयात. माझं नाव अतुल कुंभार, इथे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसतंय. ओके. तर इथं फर्स्ट क्वेश्चन आपण रीड करू. तो क्वेश्चन आहे, लेट अस रीड द सेंटेन्स फर्स्ट. द साइट ऑफ द फूड मॅडन हिम. द साइट ऑफ द फूड मॅडन हिम. आणि त्यांनी कंसामध्ये सूचना केलेली आहे की ऍड अ क्वेश्चन टॅग. ओके. मार्च 2024 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. सिम्पल आहे, त्या सूचनेनुसार आपल्याला काम करावं लागतं. तर इथं कंसामध्ये बघितलं तर सूचना आहे ऍड अ क्वेश्चन टॅग, म्हणजे थोडक्यात आपल्याला याचा क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. सगळ्यांना माहिती आहे क्वेश्चन टॅग म्हणजे एक संक्षिप्त असा प्रश्न असतो, ज्याच्यामध्ये एक स्टेटमेंट असतं आणि त्या स्टेटमेंटची काय म्हणू आपण साधारणतः विश्वासार्हता वगैरे अशा काही गोष्टी आपण चेक करतो एक क्वेश्चन टॅग विचारून. एक साधं सोपं आपण असं म्हणू शकतो, सपोज आकाश सुंदर मुलगा आहे असं एक म्हटलं आपण. तर त्याच्यावर आपण क्रॉस क्वेश्चन, सॉरी, त्याच्यावर आपण एक क्वेश्चन टॅग संक्षिप्त प्रश्न विचारू शकतो की खरं सुंदर आहे का, असं म्हणू शकतो, आहे का तो सुंदर. मराठीमध्ये साधारणतः या प्रकारात आपण किंवा या अर्थाने समजून घेऊ शकतो क्वेश्चन टॅगला. क्वेश्चन टॅग करताना आता मी तुम्हाला त्याचं जे डिटेल्स किंवा फापट पसारा जो आहे तो मी सांगत नाही. तुम्हाला आता प्रत्येक प्रश्न साधारणतः कशा दृष्टीने सॉल्व्ह करायचा, त्या कंसातल्या सूचनेनुसार कसं सॉल्व्ह करायचं हे मी तुम्हाला सांगत जाईन. तर त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. बघा काय म्हटलंय त्यांनी, क्वेश्चन टॅग करायचे. तो पहिला आपल्याला गोष्ट कळाली की बाबा इथं संक्षिप्त प्रश्न आपल्याला लिहायचे. सगळ्यांना माहित असेल क्वेश्चन टॅग म्हणजे काय असतं. आता याच्यात काय काय गोष्टी चेक कराव्या लागतील. सगळ्यात पहिला म्हणजे त्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आपल्याला शोधावं लागेल. ओके. सो आपण चेक करू. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे साधारणतः ऑक्झिलरी वर्ब चेक करावं लागेल. द साइट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. तर याच्यात कोणतंही सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. यासाठी तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदे काय असतात हे माहित असणं गरजेचं आहे. ऑक्झिलरी वर्ब, टू बी ची रूपं, टू हॅव ची रूपं, टू डू ची रूपं. ओके. त्याचं काळानुसार कसा बदल आहे या गोष्टी तुम्हाला, किंवा सिंग्युलर प्लुरल नुसार काय बदल आहे ह्या गोष्टी थोड्याशा, याचं बेसिक आधी माहित असायला पाहिजे. तर साधारणतः या वाक्यात जर तुम्ही बघितलं तर इथं थोडासा माझा जो कॅमेरा आहे तो समोर आणतो म्हणजे, हा. तर या वाक्यात जर तुम्ही बघितलं तर इथं कोणतंही सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. द साइट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. तुम्हाला इथं मेन वर्ब डिरेक्टली दिसते हे, मॅडन्ड, आणि ज्याचा काळ आहे पास्ट टेन्स, भूतकाळ आहे. ओके. मी वाटलंच तर इथं लिहून ठेवतो. ऑलराईट. सो पास्ट टेन्स मध्ये तुम्हाला मेन वर्ब दिसते, कोणतेही सहाय्यकारी क्रियापद इथं तुम्हाला दिसत नाहीये, ऑक्झिलरी वर्ब नाहीये. सो ऑक्झिलरी वर्ब नसेल, ओके, तर तुम्हाला
टू डू ची रूपं इथं घ्यावी लागतील. ओके. त्याच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिला आहे ते वाक्य लिहून घ्या. ओके. क्वेश्चन टॅग करताना सुरुवातीला जे काय वाक्य दिलेलं आहे ते लिहून घ्या. द साईट ऑफ द फूड maddened him. पूर्ण वाक्य लिहिलं, फुल स्टॉप न देता आपल्याला इथं कॉमा द्यायचा आहे. ओके. पूर्ण वाक्य लिहिल्यानंतर एक कॉमा द्या. ठीक आहे. बघा, सहाय्यकारी क्रियापद असेल, मी प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची इथं तुम्हाला उदाहरणं देणार नाहीये. जे उदाहरण आहे त्याच बाबतीत मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करणार आहे PYQ साठी. सो सहाय्यकारी क्रियापद नाही इथं. ओके. वाटलंच तर मी इथं ते लिहितो. नो ऑक्झिलरी वर्ब. ओके. जर ऑक्झिलरी वर्ब नसेल तर काय सांगितलं मी तुम्हाला, की बाबा आपल्याला वाक्यामध्ये किंवा क्वेश्चन टॅग मध्ये टू डू ची रूपं घ्यावी लागतील. ओके. टू डू ची रूपे. आता टू डू ची रूपे कोणती? डू, डज, डीड. ओके. ज्याच्यात डू आणि डज ही वर्तमान काळातले आहेत आणि डीड हे भूतकाळातलं रूप आहे. ओके. त्यापैकी डू कधी वापरायचं, डज कधी वापरायचं, ह्या गोष्टी सिंग्युलर प्लुरल नुसार ठरतात. ओके. ठीक आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर ऑब्विसली तुमच्या वाक्यातलं जे क्रियापद आहे ते पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळातलं आहे. सो इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला डूचं डीड हे रूप वापरावं लागेल. ओके. सो हे समजलं, आपल्याला डीड वापरायचं आहे. आता नेक्स्ट वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे चेक करावं लागेल. सो वाक्यात नो, नॉट, नेव्हर असे कोणतेही शब्द तुम्हाला दिसत नाहीयेत, याचा अर्थ हे वाक्य होकारार्थी आहे. ओके. सो हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, आपल्याला याला नेगेटिव्ह करावं लागेल. सो अफर्मेटिव्हचं नेगेटिव्ह करण्यासाठी काय करतो आपण, नॉट ऍड करतो. सो याच्यात फायनली जे आपल्याला यूज करायचंय ते काय बनेल, डिड नॉट. राईट. आता हा एक संक्षिप्त क्वेश्चन आहे, सो ऑब्विसली याचं संक्षिप्त रूप आपल्याला यूज करावं लागेल, डिडंट. सो वी नीड टू यूज हिअर डिडंट. ओके. आणि त्यानंतर आपल्याला सर्वनाम यूज करावं लागेल, म्हणजे प्रोनाउन वापरावं लागेल त्याच्या कर्त्याविषयी. सो साईट ऑफ द फूड, द साईट. तर ऍक्च्युली हे कोणतंही काय म्हणू आपण, पुरुष नाहीये, स्त्री नाहीये, किंवा काय म्हणू कोणतीही वस्तू नाहीये. तर ही एक भावना आहे किंवा एक काय म्हणू आपण ऍक्शन असल्यासारखं आहे. सो आपण त्याच्यासाठी सर्वनाम इट वापरायचं. कोणतं सर्वनाम यूज करायचं, इट. या ठिकाणी आपल्याला इट हे सर्वनाम यूज करावं लागेल त्या बाबतीत, द साईट ऑफ द फूड. ओके. आणि शेवटी आपल्याला इथं क्वेश्चन मार्क द्यावं लागेल. झालं. तर एक मार्कला हा प्रश्न आहे. व्यवस्थित बघून घ्या. ओके. नसेल समजलं तर पुन्हा पुन्हा रिपिटेटिव्हली बघू शकता, इथं तशी फॅसिलिटी आहे तुमच्याकडं. ओके. काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत या क्वेश्चनच्या बाबतीत, या व्यवस्थित तुमच्या लक्षात आल्या असतील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, लेट अस रीड द सेंटेन्स फर्स्ट. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ऍट हिम. ओके. फक्त तिची आई त्याच्याकडे बघत होती. त्याची आई त्याच्याकडे बघत होती, असं काहीतरी वाक्य. रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सुरुवातीला तुम्हाला इथं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं जे स्वरूप असतं वाक्याचं ते माहित असायला पाहिजे. मी थोडक्यात तुम्हाला इथं त्याचं स्वरूप सांगतो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं जे वाक्याचं स्वरूप जे असतं ते असतं, त्याच्यात सब्जेक्ट असतो, कर्ता. ओके. प्रेझेंट परफेक्ट आहे, सो इथं टू हॅव ची रूपं असतील, त्यापैकी हॅव किंवा हॅज असेल. प्रेझेंट आहे त्यामुळं हॅव किंवा हॅज. त्यानंतर त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट मध्ये साधारणतः क्रियापदाचं तिसरं रूप असतं, ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो. सो पास्ट पार्टिसिपल असेल इथं, PP असेल, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट, आणि इतर मग नंतर कॉम्प्लिमेंट वगैरे असतील.
ओके. तर कसं करावं लागेल आपल्याला या ठिकाणी? सुरुवातीला आपण हे वाक्य जे आहे ते लिहून घेऊयात. ओके. ओनली हिज मदर, पण करता लिहून घेतला. ओनली हिज मदर हॅव हॅज पैकी आपल्याला काय यूज करावं लागेल? ओके, सिम्पल आहे हे बघा. आय वी दे यांच्यासाठी आपण हॅव वापरतो, किंवा असं म्हणा की ते प्लुरल मध्ये येतात हॅव वापरण्यासाठी. आणि हॅज जे आहे ते आपण सिंग्युलर साठी वापरतो. ओके. सो इथं ओनली हिज मदर म्हणजे एकटी आहे, एकटी आई आहे, म्हणजे सिंग्युलर आपला सब्जेक्ट आहे. तर ऑब्विसली इथं आपल्याला काय वापरावं लागेल? हॅज वापरावं लागेल. ओनली हिज मदर हॅज. त्यानंतर वी थ्री. सो क्रियापद काय बघा? लुकिंग. तर लुकिंगचं आपल्याला काय करावं लागेल? इथं तिसरं रूप करावं लागेल. ओनली हिज मदर हॅज लुक्ड, लुक्ड ऍट हिम. ओके, तो अगदी सोपा आहे. याच्यात आपण काय काय बदल केलेत बघा. तर हे हॅज टू हॅवचं रूप वापरलं वॉचच्या ऐवजी. टू बीच्या रूपाऐवजी आपण टू हॅवचं रूप वापरलं, आणि लुकिंगला आपण वी थ्री म्हणजे लुक्ड केलं. ओके, बाकी ऍट हिम वगैरे सेम आहे. ठीक आहे. सो ओनली हिज मदर हॅज लुक्ड ऍट हिम. तर असं इथं आन्सर आपलं असायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट. आता तिसरा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा खूप सिंपल क्वेश्चन दिसतोय. ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द फॉलोइंग. आता इथे तुम्हाला करायचं पण नाही, ऑलरेडी ऑप्शन दिलेले आहे, तर ऑप्शन मध्येच तुम्हाला चूज करायचं आहे. ओके. तरी आपण इथे लिहिण्याचा प्रयत्न करूयात, याचं सुद्धा जे आन्सर असेल ते आपण डिस्कस करू. आता डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला माहित आहे. ओके, डायरेक्ट ज्यावेळी आपण दोघं असं समजू की दोन व्यक्ती काहीतरी डायरेक्ट संभाषण करत आहेत, आणि तेच कुठला तरी दुसरा पर्सन तिसऱ्याला सांगतोय किंवा दुसऱ्या माणसाला नंतर सांगतोय, त्याला आपण इनडायरेक्ट म्हणतो. ओके. आता डायरेक्ट इनडायरेक्ट करताना पहिले तर जे काय तुमचे नोटेशन मार्क आहेत ते सगळे काढून टाकायचे. ओके. सो आणि इथं क्वेश्चन विचारलेला आहे, तो इथं डॅट वगैरे येणार नाही. सो आपल्याला इथं काय करावं लागेल बघा. ही आस्क्ड, ही आस्क्ड मी. ओके, सुरुवातीला हे आपल्याला इथं लिहून घ्यावं लागेल. ही आस्क्ड मी. आता जे कॉमा असेल किंवा जे काही नोटेशन मार्क आहेत ते सगळे आपण काढून टाकायचे. आणि क्वेश्चन विचारलाय, त्या क्वेश्चनला आपल्याला काय करायचं? पहिला जो डब्ल्यू एच टाईप वर्ड आहे, डब्ल्यू एच वर्ड आहे, तोच इथं आपण दॅटच्या ऐवजी वापरतो. ही आस्क मी व्हॉट. बाकी उरलेलं जे वाक्य आहे ते प्रश्नार्थक स्वरूपात होतं, त्याला आपल्याला सरळ करावं लागेल इथं. ओके. साधं विधानार्थी वाक्य करावं लागेल, असर्टिव्ह सेंटेन्स करावं लागेल. सो वाक्य काय? व्हॉट इज माय फॉल्ट. सो माय फॉल्ट इज, असं इथं वाक्य असणार आहे. बरोबर. सो मायच्या ऐवजी त्याचा आपल्याला अ, हे करावं लागेल, विभक्ती बदलावी लागेल. सो ओके. सो इथं आपण काय म्हणा, माय म्हणजे तो सांगत होता की माझा. आता दुसरा व्यक्ती जर सांगत असताना तो काय सांगणार आहे? तो सांगत होता की त्याचा. समजलं? तो सांगत होता की त्याचा काय फॉल्ट आहे. सो मायच्या ऐवजी त्याचा म्हणजे हीज येणार. सो व्हॉट इज फॉल्ट. काम करतो मी, सुरुवातीला आपण काय करतो, याचं जे इज माय फॉल्ट आहे याचं साधं विधानार्थी सेंटेन्स काय होईल? माय फॉल्ट इज. ओके. सो या माईचं आपण इथं काय केलं? व्हॉट हिज. तर दुसरा व्यक्ती सांगतोय हिज फॉल्ट. आणि हे भूतकाळात आपण सांगत असतो, किंवा भूतकाळात आधी घडलेली आहे घटना, आणि तो तिसरा व्यक्ती सांगतोय की तो मला असं असं म्हणत होता की बाबा माझा फॉल्ट काय. तर आपण सांगताना काय म्हणणार? तो असं मला म्हणत होता की त्याचा फॉल्ट काय. ओके, म्हणत होता. सो व्हॉट हिज फॉल्ट वॉज, ते भूतकाळात येणार. सो इथं इजच्या ऐवजी वॉज येणार. ठीक आहे. सो ही आस्क मी व्हॉट हिज फॉल्ट वॉज. ओके, अशा प्रकारे आपलं इथं आन्सर असेल, म्हणजे डी ऑप्शन हा आपला करेक्ट आहे. तर तुमच्या लक्षात आलं का काय केलं मी? ही आस्क मी ऍज इट इज लिहिलं. ओके. सगळे नोटेशन मार्क काढून टाकले. व्हॉटनेच वाक्याला कनेक्ट केलं.
आणि इज माय फॉल्टला सुरुवातीला आपण साधं विधानार्थी वाक्य लिहिलं. मायच्या ऐवजी त्याचं हीज होणार, विभक्ती त्याची चेंज होणार. त्यानंतर फॉल्ट ऍज इट इज, आणि इजच्या ऐवजी ते भूतकाळात जाईल, वॉज होईल. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. तर त्याला फोर्स केलं कुणीतरी त्याचं फ्रेंड्स अँड फॅमिलीला मारण्यासाठी. आता इथं सेंटेन्सचं जे सूचना आलेली आहे आपल्याला कंसात ती बघूयात. रिराईट द सेंटेन्स अँड अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह खूप सिम्पल पार्ट आहे तुमच्या ग्रामर मधला, आणि तुम्हाला याचे क्वेश्चन लगेच सॉल्व्ह होतील. ओके, याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, क्रियापद शोधायचं आहे. असं क्रियापद ज्याच्या पुढं टू आलेला आहे. ओके, द वर्ब विच इज प्रिसिडेड बाय टू. तर एवढ्या सिंपल पद्धतीने तुम्ही शोधलं तरी चालेल. इथं लिहितो वाटलंच तर, वर्ब प्रिसिडेड बाय टू. ठीक आहे. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे नेमकं काय असतं, तर क्रियापदच असतं, त्याचं स्वरूप बदललेलं असतं. ज्याला कधी नाउन म्हणून वापरलेलं असतं, कधी वर्ब म्हणून वापरलेलं असतं, कधी ऍडवर्ब म्हणून वापरलेलं असतं. सो त्याला आपण सिंपल इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. इथं तुम्हाला ओळखायला खूप सोपं आहे. ओके, तर इथं बघा फोर्स आणि किल असे दोन तुम्हाला क्रियापद दिसत आहेत. त्यापैकी किलच्या पुढे टू आलेलं आहे, सो ऑब्विसली इथं टू किल हे इन्फिनिटिव्ह आहे. ओके, पण यांनी सांगितलं रिराईट द सेंटेन्स, सो आपल्याला सेंटेन्स हे लिहावं लागेल. सो वी विल write the sentence here. He was forced to kill his friends and family. All right. And now we need to underline the infinitive. So आपल्याला इथं infinitive underline करावं लागेल, जे आहे to kill. Okay. Now we'll see the next question. Kalam wrote several books, and सूचना याची काय आहे, frame a WS type question to get the underlined part as answer. So here it should be as. Okay. Now अंडरलाईन पार्ट काय, सेव्हरल बुक्स म्हणजे कलामनी काही पुस्तके लिहिली असा याचा अर्थ होतो. सो काही पुस्तके जे आहे त्याच्यावर अंडरलाईन आहे. सो आपल्याला तो पार्ट वगळून आपल्याला क्वेश्चन तयार करायचं की जेणेकरून सेव्हरल बुक्स हे आन्सर आलं पाहिजे. सो कलामनी काय लिहिले असा प्रश्न बनणार आहे इथं, बरोबर. सो काय याचा अर्थ म्हणजे व्हॉट. ठीक आहे, सो ऑब्विसली आपल्याला सुरुवात करावी लागेल व्हॉटने. व्हॉट. त्यानंतर इथं आपल्याला एक सहाय्यकारी क्रियापद आहे का या ह्याच्यात, तर नाहीये. तर आपल्याला इथं डूचं रूप वापरावं लागेल. सो वॉट. ठीक आहे. डूचं रूप कोणतं वापरणार, इथं बघा रोट आहे, बरोबर. ओके, सो रोट म्हणजे भूतकाळ वाचक आहे, हे पास्ट टेन्स आहे. सो याचा अर्थ आपल्याला इथं डीड यूज करावं लागेल. वॉट डीड. आणि त्यानंतर तुमचं सब्जेक्ट कलाम, आणि क्रियापद रोटचं पहिलं रूप राईट. सो व्हॉट डीड कलाम राईट. सो एवढं सिंपल याचं आन्सर असणार आहे, व्हॉट डीड कलाम राईट. ओके, ठीक आहे. सो याच्यात बघा सिंपल आपण काय काय केलं, एक सुटेबल WH क्वेश्चन घेतला जो पुस्तकांविषयी विचारतोय, जो होता व्हॉट. त्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद इथं डूचं रूप घेतलं डीड. त्यानंतर नेक्स्ट आपण ते पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळे डीड केलं, बाकी गोष्टी आपण सिंपल केलेल्या आहेत. तर लक्षात घ्या क्रियापदाचं पहिलं रूप लिहा. ठीक आहे. नेक्स्ट. कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, बिगिन विथ डिग्री इन. ठीक आहे, असं काही आलं कंसात की यानं सुरुवात करा त्यानं सुरुवात करा, तर सिंपल हे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचंय किंवा पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करायचंय. ऑब्विसली इथं वाक्य तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये दिसतंय. ओके, तर पॅसिव्ह व्हॉइस करताना तुम्हाला मी एक फॉर्मॅट सांगतो, सिंपल लक्षात घ्या.
पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याकडे काय असेल, ऑब्जेक्ट हा पुढे आलेला असेल, ऑब्जेक्टला महत्व दिलेलं असतं. ओके. हा कर्तरी प्रयोग आहे, सॉरी कर्मणी प्रयोग आहे. सो ऑब्जेक्ट प्लस इथं टू बी ची रूपं असतील. ओके, एम इज आर वॉज वेअर, काळानुसार जे काय असतील ते, प्लस इथं वी थ्री असेल, क्रियापदाचं तिसरं रूप असेल, म्हणजेच तुमचं पास्ट पार्टिसिपल असेल. आणि त्यानंतर आहे बघा, ऑब्जेक्ट टू बीचं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर बाय असेल, आणि त्यानंतर तुमचा सब्जेक्टचं साधारणतः द्वितीय विभक्ती असेल. ओके. ठीक आहे. सो सुरू करूयात, लिहूयात आपण. सो ऑब्जेक्ट काय इथं बघा, कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. अ डिग्री हे आहे, सो डिग्री आणि कॉम्प्लिमेंट त्याच्या बरोबर आहे ना, सो अ डिग्री इन हे आपलं इथं ऑब्जेक्ट आहे. डिग्री, डिग्री, त्याने म्हटलंय सुरुवात करा म्हणून त्यानं, डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे. त्यानंतर टू बीचं रूप, टू बीचं रूप काय आहे बघा, अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. टू बीचं रूप बघा, इथं क्रियापद आहे आपलं भूतकाळातलं, सो वॉज येणार, वॉज. ओके. त्यानंतर वी थ्री आपलं अर्नचं अर्न राहणार. द डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वॉज अर्न बाय कलाम. ओके. तो सिंपल बघा, पॅसिव्ह वॉइस करताना आपण इथं काय काय केलेलं आहे. ऑब्जेक्ट, त्यानंतर तुमचं कॉम्प्लिमेंट इथं होतं म्हणून कॉम्प्लिमेंट, टू बीचं रूप वी थ्री, बाय आणि सब्जेक्ट. सो अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वॉज अर्न बाय कलाम. ओके. ठीक आहे. याच्यात काय काय बदल केले ते व्यवस्थित लक्षात घ्या. समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा बघा, काय प्रॉब्लेम नाही, रिपीट करता येऊ शकतं. नेक्स्ट, मिस्टर श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. पिकआउट इन्फिनिटिव्ह. सो परत इन्फिनिटिव्हचा क्वेश्चन आहे, तुम्ही सांगू शकता, खूप सोपं आहे, तुम्हाला वर प्रिसिडेड बाय टू असं घ्यायला पाहिजे. तर इथं दिसतं, इथं टू डू, हे हे इथं इन्फिनिटिव्ह आहे. मिस्टर श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. ठीक आहे. बाकी तुम्ही पुन्हा लिहू शकता, किंवा तिथंच पुन्हा लिहावंच लागेल तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये. सो सॉरी, मिस्टर नाहीये, मिसेस आहे. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. ओके, इन विच टू डू हे इथे इन्फिनिटिव्ह दिसतं. आणि हे क्वेश्चन 2023 ला विचारलेले आहेत. ओके, याच्या आधीचे होते ते मी कंसात लिहिलेलं आहे, कधी बाबा विचारलेले आहेत ते. नेक्स्ट क्वेश्चन, आय हर्ड अ कंप्लेंट. मी एक कंप्लेंट ऐकली. बिगिन विथ सेंटेन्स अ कंप्लेंट. अ कंप्लेंट पासून सुरुवात करायची आहे. सो ऑब्विसली तुम्हाला समजलं असेल की ते काय करायचं, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचंय. ओके. सो सुरू करूयात. अ कंप्लेंट, अ कंप्लेंट. ठीक आहे, आपण घेतलं सुरुवातीला. त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला पॅसिव्ह वॉइस करताना, काय सांगितलेलं मी, ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट असेल तर कॉम्प्लिमेंट, नसेल तर टू बीचं रूप एम इज आर वॉज वेअर पैकी काळानुसार जे काय असेल ते, प्लस वी थ्री. ओके. प्लस बाय, प्लस सब्जेक्ट. सो ऑब्जेक्ट तर लिहिला आपण, टू बीचं रूप बघा हर्ड. सो हर्ड हे भूतकाळ वाचक दिसते इथं, म्हणजे भूतकाळातलं आहे. सो ऑब्विसली इथं टू बीचं रूप येणार आहे वॉज. कंप्लेंट वॉज. वी थ्री हर्ड, हर्डचं हर्डच राहणार, वॉज हर्ड बाय. आणि आय ची विभक्ती होणार मी, विभक्ती चेंज होणार. ओके. अ कंप्लेंट वॉज हर्ड बाय मी, आईचं रूपांतरण होणार इथं मी. माझ्याकडून कंप्लेंट ऐकली गेली, सो मीच माझं, मी कंप्लेंट ऐकली आणि मीच काय झालं माझ्याकडून, म्हणजे माझं असं झालं. ठीक आहे. सो आईचं मी होणार इथं. ठीक आहे. नेक्स्ट, श्वेता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल, मेक इट एक्सक्लेमेटरी. ओके, हे पण खूप सिम्पल आहे.
तर आपल्याला व्हेरी असं म्हटलं की व्हॉट अ न सुरुवात करायची सिंपल. व्हॉट विशेषण घ्या ब्युटिफुल. फुल गर्ल श्वेता इज. ठीक आहे बघा, व्हॉट न सुरुवात करायची, विशेषण घ्यायचं, त्यानंतर काय म्हणू आपण, ब्युटिफुल गर्ल हे विशेषण घेतलं, त्यानंतर सब्जेक्ट श्वेता आणि त्याचं सहाय्यकारी क्रियापद इज. ठीक आहे. सो व्हेरी असेल तर वॉट किंवा जसं विशेषण असेल त्याप्रमाणे असणार आहे. तर इथं ब्युटिफुलला आपण वॉट वापरायचं. वॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज असं पण म्हणणार. श्वेता किती श्वेता खूप सुंदर मुलगी आहे की नाही, किती सुंदर मुलगी आहे श्वेता, असं किती आपण म्हणणार ना, किंवा काय सुंदर मुलगी आहे, किती म्हणण्यापेक्षा आपण म्हणणार काय, काय सुंदर मुलगी आहे श्वेता असं म्हणणार. ठीक आहे. सो वॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज असं इथं एक्सक्लेमेटरी वाक्य होऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मीना इज अन LIC ऑफिसर. फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अन अंडरलाइन पार्ट एज आन्सर. अंडरलाइन पार्ट आय थिंक अन LIC ऑफिसर हा असणार आहे. श्वेता LIC ऑफिसर आहे. आता याच्यात बघा, हे थोडंसं तुम्हाला याचा अर्थ समजून घेऊनच क्वेश्चन करावं लागेल. सिंपल, श्वेता LIC ऑफिसर आहे, तर श्वेता काय आहे असा प्रश्न बनू शकतो. श्वेताचं प्रोफेशन काय आहे असा प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, तर आपलं उत्तर येणार ती LIC ऑफिसर आहे. तो आपण म्हणू श्वेता नाही रे, कोण आहे ही, मीना, मीना. मीना काय आहे असं आपलं इथं काय म्हणू उत्तर, सॉरी प्रश्न बनवू शकतो, आणि उत्तर आपल्याला LIC ऑफिसर आणायचं. सो मीनाचं प्रोफेशन काय असू शकतं असं आपण इथं प्रश्न विचारू शकतो. ओके. सो व्हॉट प्रोफेशन विषयी आपण यूज करणार आहे व्हॉट. ठीक आहे ना, काय म्हणजे व्हॉट. आणि इथं असं म्हणू शकतो, व्हॉट इज मीनास प्रोफेशन असं वाक्य बनवू शकतो. इच्छा ऐवजी सहाय्यकारी टू डू चं रूप घ्या, व्हॉट डज, किंवा मीना काय करते असं म्हणू शकतो, व्हॉट डज मीना डू असं म्हणू शकतो आपण. व्हॉट डज मीना डू, मीना काय करते. हे बघा, वाक्य सिंपल आहे, फक्त तुम्हाला थोडस त्याच्यात विचार करावा लागेल प्रश्न तयार करताना. उत्तर आपलं अनालायसिस ऑफिसर आलं पाहिजे. तर मीना काय करते असा प्रश्न बनवू शकतो, व्हॉट डज मीना डू. किंवा आणखी तुम्ही याला असं पण बनवू शकता की व्हॉट इज मीनाज प्रोफेशन, मीनाचं प्रोफेशन काय आहे. ओके, व्हॉट इज मीनाज प्रोफेशन. पण मला वाटतंय व्हॉट डज मीना डू हे तुमच्या लेवल प्रमाणे सही आहे. ओके, हे बरोबर आहे उत्तर. व्हॉट डज मीना डू. ठीक आहे. नेक्स्ट, ही मेड हिज डेब्यूट. ही मेड हिज डेब्यूट, मेक सिंपल फ्युचर टेन्स. इथं आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स बनवायचा आहे. सिंपल फ्युचर टेन्स साठी आपल्याला त्याचा पहिला फॉर्मॅट समजून घ्यावा लागेल. ओके. सिंपल फ्युचर टेन्स सांगतो मी तुम्हाला, हे बघा. सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय काय असतं, सब्जेक्ट असतो प्लस शाल किंवा विल. ओके. प्लस तुमचा V1 प्लस ऑब्जेक्ट या स्वरूपात असतं. सो या ठिकाणी सब्जेक्ट काय आहे, ही. ओके. इथं आपल्याला ऑक्झिलरी वर्ब विल वापरावं लागेल. आपण विल यूज करतो ही साठी, पण ते पण अगदी वाक्यानुसार बदलतं. सो नॉर्मली विल वापरा. ही विल. आणि V1 काय आपला इथं बघा, मेड. सो मेडचं काय ना, मेक. मेक, ही विल मेक हिज डेब्यूट. डेब्यूट नाही, असं तर डेब्यू असं प्रोनाउन्सिएशन असलं पाहिजे. डेब्यू, डेब्यू. ही विल मेक हिज डेब्यू. ही विल मे सॉरी ही मेड हिज डेब्यूट असं नाही पाहिजे, डेब्यू. ओके. सो टी चा उच्चार जो आहे तो सायलेंट असायला पाहिजे इथं. ठीक आहे, या पुढच्या गोष्टी. ओके. ही विल मेक हिज डेब्यू. तर असं इथं सिंपल फ्युचर टेन्स मध्ये सिंपल वाक्य बनणार आहे. तुम्ही फॉर्मॅट नुसार जाऊ शकता. नेक्स्ट, ही रिसिव्ड द अर्जुना अवॉर्ड. बघा, मी जे क्वेश्चन घेतो
पीवायक्यूज घेतोय. ओके. हे क्वेश्चन अशा अर्थाने घेतोय की बाबा तुम्हाला थोडीफार बेसिक माहिती असेल आणि त्या क्वेश्चन विषयी मी फक्त डिस्कस करतोय, म्हणजे अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगत नाही. हवं तर मी प्रत्येक या ग्रामरच्या पार्ट विषयी डिटेलमध्ये व्हिडिओज नंतर बनवेन. आता नाही, आता गडबडीत तुम्हाला या पद्धतीनंच करावं लागेल. फक्त हे सगळे क्वेश्चन एकदा तुम्ही ओव्हरव्यू करून घ्या की बाबा या या प्रकारात क्वेश्चन पडतात. ठीक आहे, आणि तसं तुम्ही अभ्यास तयारी करून जा. ही रिसिव्ड द अर्जुन अवॉर्ड. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. हे पण खूप सोपं आहे क्वेश्चन टॅगचं. ओके, सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, वाक्य तर लिहून घ्यावं लागेल. ही रिसिव्ड द अर्जुन अवॉर्ड. ओके, कॉमा घेतला. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, याच्यात सहाय्यकारी क्रियापद शोधावं लागेल. ऑलरेडी त्याने ऑप्शन मध्ये दिलेलंच आहे. ठीक आहे, सो डू डज डीड पैकी काहीतरी येणार आहे. रिसिव्ड हे पास्ट टेन्स आहे, तो डीड येणार आहे. वाक्य होकार अर्थ काय, तर त्याला आपण डिडंट करावं लागेल. डिडंट. डिडंट आणि सर्वनाम ऑलरेडी ही वापरलेला आहे, सो डिडंट ही. किती सोपं आहे. ओके, सो डिडंट ही. B1 इज वॉट राईट आन्सर. नेक्स्ट. I became deeply absorbed in the book. Rewrite it in simple present tense. चला, हे पण सोपं आहे. I became. तो सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्मॅट बघा पहिला. ऑलरेडी लिहिलेला आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स मी ते लिहितो. हा, त्याचा फॉर्मॅट सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट एवढा सिम्पल असतो. ओके, सो सब्जेक्ट काय, आय. बिकमचं, सॉरी, बिकेमचं बिकम येणार. बिकम. बाकी तुम्ही आहे तसं लिहू शकता. डीपली absorbed in the book. I become deeply absorbed in the book. ओके. मी पूर्णपणे त्या पुस्तकामध्ये गुंतून गेलेलो होतो किंवा शोषून गेलेलो होतो असं म्हणू. ठीक आहे. गेलेलो आहे. होतो नाही तर आहे. पहिला होतं होतं, आता आपलं आहे. चला, आय चूज टू इग्नोर कमोशन. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. हे खूप सोपं आहे. मी तर लिहितो बघा. आपल्याला वर्ब बघावं लागेल आणि टू बघावं लागेल. सो ज्या वर्बच्या आधी टू आहे, म्हणजे वर्ब प्रिसिडेड बाय टू, ते आपले इन्फिनिटिव्ह असणार आहे. सो हे हातातले मार्क आहेत. एक एक मार्क खूप सोपे आहेत. नेक्स्ट. शी वॉजंट अ व्हेरी प्लीझंट कंपनी. तर तिची साथ एवढी काय आपल्याला चांगली वाटली नाही, असं या वाक्याचा अर्थ आहे. तर बघूया, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. इथं सुद्धा क्वेश्चन टॅग खूप सोपा होणार आहे मित्रांनो. आपल्याला काय करावं लागेल, सहाय्यकारी क्रियापद ऑलरेडी दिलं आहे, सो इथे येणार आहे वॉज. ओके, वाक्य ऑलरेडी आपलं कसं आहे, नकारार्थक आहे, वॉजंट आहे, सो आपल्याला इथं वॉज करावं लागेल फक्त. आणि सर्वनाम शी, वॉज शी. ठीक आहे, वॉज शी. D1 इज वॉट राईट आन्सर. हे पूर्ण लिहायचं असतं जर तिथं सांगितलं रिराईट तर. शी वॉजंट अ व्हेरी प्लीझंट कंपनी, कॉमा वॉज शी. आहे का, कळलं? नाही नाही, नाही का असं येणार. ठीक आहे. नाही का, नाही आहे का. ती नव्हती तर आहे का असं येणार. सॉरी. ठीक आहे. आय स्पॉटेड मीना. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ मीना. मीनानं सुरू करायचं आहे, म्हणजे आपल्याला व्हॉइस चेंज करावा लागेल. खूप सोपं सोपं आहे. मीना स्पॉटेड. हे बघा, सब्जेक्ट प्लस टू बीचं रूप पॅसिव्ह वॉइस करताना. टू बीचं रूप स्पॉटेडला वॉज. ओके, V3 स्पॉटेडचं स्पॉटेडच राहणार. मीना वॉज स्पॉटेड बाय. आता आईचं काय होणार, मी. मीना वॉज स्पॉटेड बाय मी. ठीक आहे. नेक्स्ट. द आईज कन्वे अ रेंज ऑफ इमोशंस फ्रेम अ WH क्वेश्चन इन ऑर्डर टू गेट द अंडरलाईन पार्ट एज आन्सर. सो रेंज ऑफ इमोशन आपल्याला आन्सर आलं पाहिजे. सो आईज कन्वे व्हॉट, है ना, आईज काय कन्वे करतात असं इथं आपला प्रश्न बनू शकतो. सो रेंज ऑफ इमोशन असा आन्सर येणार. सो व्हॉटने सुरुवात करावी लागेल आपल्याला इथं. व्हॉट.
ठीक आहे. त्यानंतर आपल्याला डू हे प्लुरल जे रूप आहे ते घ्यावं लागेल. द आईजचं डू, व्हॉट डू द आईज, व्हॉट डू द आईज कन्वे. लक्षात घ्या, डू हे प्लुरल फॉर्म साठी आपण यूज करतो. सिंग्युलर असेल तर डज वापरावं लागलं असतं. व्हॉट डज द आय कन्वे. नेक्स्ट, फिजिशियन कॅन टेल अबाउट पेशंट्स वेलनेस रिराईट युझिंग एबल टू. सो हे पण सोपच प्रश्न आहे. फिजिशियन, हे बघा इथं काय कॅन आहे ना, सो कॅन असेल तर आपल्याला काय करावं लागेल इथं. कॅन म्हणजे वर्तमान काळातलं रूप आहे सहाय्यकारी, तर इथं एमिजार वॉज वेअर, एमिजार पैकी वापरावं लागेल. ओके, टू बी चं रूप वापरावं लागेल ह्याच्या आधी, प्लस आपल्याला एबल टू वापरावं लागेल त्यानंतर. ठीक आहे. इथं कॅन काढून ज्यावेळी आपण एबल टू यूज करणार आहे त्यावेळी, सो फिजिशियन, फिजिशियन्स. आता टू बी चं रूप एम इज आर पैकी हे अनेक वचन दिसते, प्लुरल दिसते, सो आर, फिजिशियन्स आर एबल टू. कॅन काढून आपल्याला एबल टू यूज करावं लागेल. एबल टू टेल अबाउट पेशंट्स वेलनेस. ओके, सो फिजिशियन्स आर एबल टू टेल अबाउट पेशंट्स वेलनेस, असं आपल्याला इथं वाक्य मिळून जाईल. तो सिम्पल आहे. कॅन असेल तर वर्तमान काळातलं एम इज आर पैकी कुल्ड असेल. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल, भूतकाळातलं वॉज वेअर पैकी वापरावं लागेल. अनेक वचन असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला चेंज करावं लागेल. जसं फिजिशियन्स होते म्हणून आपण आर वापरलं आणि कॅन काढून एबल टू टाकायचं. तो हे सुद्धा सिम्पल आहे. मार्च 2020 ला हे विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द बॉडी रिमेन मोशनलेस मेक नेगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. अर्थ न बदलता आपल्याला हे नेगेटिव्ह बनवायचं आहे. सो असर्टिव्ह सेंटेन्स आहे, सॉरी अफर्मेटिव्ह आहे, असर्टिव्हच आहे. विधानार्थी पण आहे प्लस होकारार्थी पण आहे. द बॉडी रिमेन मोशनलेस, बॉडी मोशनलेस आहे. सो बॉडी म्हणजे थोडक्यात स्थिर आहे. ठीक आहे, बॉडी स्थिर आहे, हललेली नाही. सो मला वाटतं इथं बेबी बुक मध्ये आहे. ठीक आहे, चालेल, आपण बॉडी सहित करू. द बॉडी. ओके, याला आपल्याला काय करायचंय, नेगेटिव्ह करायचंय. सहाय्यकारी क्रियापद कुठलं इथं दिसत नाहीये, सो डू चं रूप घ्या. बॉडी, रिमेन हे पास्ट टेन्स मध्ये आहे, सो डू चं रूप पास्ट टेन्स मधलं डीड. सो बॉडी डीड, डीड नॉट किंवा डिडंट म्हणलं तरी चालेल. डिड नॉट आणि मोशनलेसचं अपोजिट का, तर आपल्याला अर्थ चेंज करायचा नाही. सो बॉडी डिड नॉट मूव, बॉडी जागेवरून हल्लीच नाही म्हणजे ती मोशनलेस आहे, स्थिर आहे, तिथंच आहे. कळालं? ओके, तिच्यात मोशन नाही असा अर्थ येतो. सो बॉडी डिड नॉट मूव. ओके, तो सिम्पल आहे, याच्यात आपण अर्थ बदललेला नाही आणि नेगेटिव्ह बनवलेलं आहे. बघा काय काय केलं, मोशनलेस जे होतं त्याचं अपोजिट आपण हे लिहिलं. आणि रिमेन, अरे हा ठीक आहे, ते रिमेन मोशनलेस या विषयीच आपण केलं. आणि नेगेटिव्ह साठी डिड नॉट असं वापरलं. सहाय्यकारी क्रियापद नव्हतं तर आपण सहाय्यकारी क्रियापद टू डू चं रूप वापरलं. नेक्स्ट, शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. याच्यातून तुम्हाला प्रश्नाचा सुद्धा अंदाज येईल की बाबा कशा कशा प्रकारे प्रश्न पडतात, काय करायचं, अगदी सोपे आहेत. ठीक आहे, याच्यात क्वेश्चन टॅग चूज करायचा आहे. वाक्य लिहिलं आपण, कॉमा केला, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद नाहीये, डूचं रूप घ्यायचं. सॅट हे भूतकाळवाचक इथं क्रियापद दिसते मेन वर्ब, याचा अर्थ इथं भूतकाळवाचक डूचं रूप डीड येणार. सो डीड तर ऑप्शन एकातच आहे, सो न काय विचार करता हाच येणार आहे. तरी पण आपण चेक करू. डीड वाक्य तुमचं होकारार्थी आहे, नकारार्थी होणार डिडंट, आणि सर्वनाम शी. बी हे तुमचं करेक्ट उत्तर आहे, डिडंट शी. ठीक आहे.
चला नेक्स्ट क्वेश्चन 21st. वी सॉ अन आर्मी ऑफ ants. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ पॅसिव्ह वॉइस. इथे सुद्धा वॉइस चेंज करायचा आहे. सो आपल्याला ऑब्जेक्ट पुढे घ्यावा लागेल. सो ऑब्जेक्ट पुढे घेऊ आपण अन आर्मी ऑफ ants. अन आर्मी ऑफ ants. ओके. आणि ऑब्जेक्ट नंतर आपल्याला टू बी चं रूप घ्यावं लागेल. इथं टू बी चं रूप सॉ म्हणजेच भूतकाळवाचक येणार. सॉ आहे भूतकाळातला आहे, राईट. सो भूतकाळवाचक टू बी चं रूप वॉज. अँड आर्मी ऑफ ants. वेअर येणार. वेअर ants आहेत ना, ते अनेक वचन आहे. सो येणार वेअर. ओके. अँड आर्मी ऑफ ants वेअर. सॉ च त्यानंतर आपल्याला V3 घ्यावं लागेल. सो सीन. वेअर सीन बाय. वी च होणार अस. ओके. सो ऑप्शन बी हा करेक्ट आहे. अँड आर्मी ऑफ ants वेअर सीन बाय अस. राईट. चला लास्ट दोन क्वेश्चन इथं उरलेले आहेत, पटकन कंप्लीट करून टाकूयात. वी टच इट. रिराईट द सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट. चला पास्ट परफेक्टचं फॉर्म काय असेल? पास्ट परफेक्टला सब्जेक्ट असेल, त्यानंतर हॅड असेल, टू हॅवचं पास्ट मधलं हॅड असेल, त्यानंतर तुमचं V3 असेल आणि ऑब्जेक्ट असेल. ओके. सो सब्जेक्ट काय आहे इथं? वी हॅड. देन पास्ट परफेक्ट टचला टच्ड. वी हॅड टच्ड इट. सिम्पल. वी हॅड टच्ड इट. एवढं सिम्पल आहे. वी हॅड टच्ड इट. ओके. चला हे सुद्धा सिंपल आहे. फॉर्म फॉर्मॅट नुसार जा. जो प्रश्न आहे ज्याचा जो टेन्स दिलाय त्याचा फॉर्मॅट मी ऑलरेडी त्या त्या प्रश्नामध्ये दिलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, मी फक्त त्या त्या प्रश्नाविषयी तुम्हाला इथं सांगतोय. ठीक आहे. आता पूर्णपणे शिकवत बसण्या एवढा आपल्याकडे वेळ नाहीये. सो एकदा प्रश्नांचं स्वरूप समजून घ्या. जेवढे आहेत पाठीमागे विचारलेले ते करून टाका. त्या प्रकारचे प्रश्न तरी ऍटलिस्ट करून टाका. चला. दीज गार्बेज डम्प्स पोज हेल्थ अँड एन्व्हायरमेंट हजार्ड. यूज ऍज वेल एज. सिम्पल आहे. अँड काढायचं ऍज वेल एज टाकायचं तिथं. ओके. सो दीज गार्बेज डम्प्स पोज health as well as environment hazard. ओके. आणि आता लास्ट क्वेश्चन आहे इथं. दे आर ब्रीडिंग दे आर ब्रीडिंग ग्राउंड्स फॉर जम्प्स. दे आर ब्रीडिंग ग्राउंड फॉर जम्प्स असं वाक्य आहे. तर जम्पसाठी, किटाणूंसाठी तो एक उपजाऊ, ती अशी एक जमीन होती असं अर्थ आहे ते. ठीक आहे. चूज करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग आलेला आहे पुन्हा एकदा, तो की सिम्पल आहे. करेक्ट क्वेश्चन टॅग चूज म्हणा, ऑप्शन नाहीच आहे. चला आपण तयार करू. ओके. सुरुवातीला आपण वाक्य लिहू. दे आर ब्रीडिंग ग्राउंड्स फॉर द जम्प्स, कॉमा. आणि सहाय्यकारी क्रियापद आहे आर. सो इथे येणार अरंट. आणि सर्वनाम ऑलरेडी आहे, सो दे. आणि प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे आपलं हे काही आपण एक 3-4 वर्षाचे क्वेश्चन्स बघितलेले आहेत ग्रामरचे. यातून आय होप की तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप समजलं असेल की कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि कुठल्या कुठल्या टाईपचे येतात, त्यानंतर ते कसे सॉल्व्ह करायचे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. बेसिक बेसिक तुम्हाला समजलं असेल. काही खूप सिम्पल आहेत. इन्फिनिटिव्ह वगैरे ओळखायचं वगैरे. क्वेश्चन टॅग खूप सिम्पल आहे. अगदी तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट सुद्धा सिम्पलच दिलेलं आहे. यावर्षी सुद्धा अशी अपेक्षा करूयात की सिम्पलच येईल. सो एकदा हे रिवाइज करा, व्यवस्थित बघा. आणखी यासारखे अनेक प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. कमेंटमध्ये विचारा किंवा आपल्या ग्रुपवर सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे.
तर तुर्तास धन्यवाद. भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.